परिषद घेण्याचा उद्देश म्हणजे सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर माझी पहिलीच पत्रकार परिषद आहे. जरी मी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माझा जरी पराभव झाला असेल, परंतु गेले 3 टर्म महापालिकेमध्ये नगरसेवक पदावर काम करण्याचा चांगला अनुभव आहे. त्या अनुषंगानं आज जे सोलापूर शहराच्या जे हातद्वाड भागाचा विकास झाला पाहिजे, आमचे नेते आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवारसाहेब हे हयातीमध्ये असताना ज्यावेळी सोलापूर दौऱ्यावर अजितदादा आले होते, त्यावेळेला सोलापूरच्या समांतर जलवाहिनीचा विषय आणि हातद्वाडच्या ड्रेनेज लाईनचा विषय, जी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महायोजना अंतर्गत जेव्हा दादा अर्थमंत्री होते त्यावेळेला दादाने आम्हाला, ज्यावेळेला आम्ही दादाची भेट घेतली, सोलापूरच्या पाण्याचा प्रश्न आणि ड्रेनेजचा प्रश्न हे दोन्हीही मी निधी दिलेला आहे आणि तो मार्गी लावायचं काम या ठिकाणी महापालिकेचं आहे. त्यावेळेला प्रशासकीय राजवट लागू होते, त्यावेळेला महापालिकेचे आयुक्तसुद्धा उपस्थित होते. त्या अनुषंगानं महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तरीय योजनेअंतर्गत मलनिस्सारण प्रकल्प सोलापूर शहरातील भुयारी गटारी योजना आणि त्या अंतर्गत जे येणारं जी कामं आहे ती म्हणजे ही जी योजना आहे, ह्या योजनेचं 343 कोटी रुपयाचा निधी महानगरपालिकेला प्राप्त झाला. त्या अनुषंगानं लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग या मक्तेदाराला हा मक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे. हातद्वाड भागामध्ये 5 झोन केले होते, जे 5 झोन सोलापूर शहरामधले ही कामं करण्यासाठी. मग त्या 5 झोनच्या अंतर्गत जी कामं झालेली आहेत, ॲक्च्युली हा निधी जो आला होता तो ड्रेनेज लाईन आणि अंतर्गत गटार करण्याच्या दृष्टिकोनातून, परंतु हा सर्वात जास्त निधी वापरला गेला रस्त्याची कामं करण्यासाठी. ह्या निधीचा दुरुपयोग कसा लावला की 50% जास्त रस्त्याची कामं या निधीच्या अंतर्गत केल्यात, जेणेकरून कॉन्क्रीट रस्ते असतील, डांबरी रस्ते असतील. मिनिमम चर बुजवायचं म्हणताना चर बुजवण्यासाठी त्यामध्ये 1 मीटर असेल किंवा 1.5 मीटर असेल, परंतु 4-4 मीटर 5-5 मीटरचे रस्ते केलेले आहेत. म्हणजे मोठे मोठे रस्ते, मनाला वाटेल तिथं काम. आणि हे काम कुणाला म्हणजे विचारून केलं, कुणाला सांगून केलं, हे टेंडर निघाल्यानंतर टेंडरच्या प्रक्रियेमध्ये ज्या मक्तेदाराला काम दिलं, जे महापालिकेमधले जे 5 झोनमधले जे सुपरवायझिंग इंजिनियर ठेवले होते महापालिकेचे किंवा कंपनीचे, मनमानी पद्धतीनं सोलापूर शहरामधल्या हातद्वाड भागामधल्या बिल्डर लोकाला हाताशी धरून त्यांच्या सोयीप्रमाणे आणि त्यांना म्हणजे त्यांना व्यवस्थित वाटेल अशा पद्धतीचं ड्रेनेज लाईनची कामं, रस्त्याची कामे आणि सोयीनुसार केले. जो गेल्या 1992ला हातद्वाड झाली, त्या हातद्वाडमध्ये जे बाळ्यापासून ते सोरगावपर्यंत या भागाचा जे विकास झालेला नाही. 28-29 वर्ष झालं या भागामध्ये जसं पाहिजे तसं विकास व्हायला पाहिजे होता. म्हणून खास योजना ही आल्यानंतर सुद्धा मेन जिथं लोकवस्ती नाही, जिथं लोकांची रहदळ नाही, अशा ठिकाणी रस्ते आणि ड्रेनेज लाईन टाकून, जेणेकरून नागरी वस्तीमध्ये जास्त त्यांनी प्राधान्य द्यायला पाहिजे होतं. जिथं नागरी वस्ती नाही अशा ठिकाणी जास्त त्यांनी टाकण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. तर हे जे या कामाची सखोल चौकशी करण्यासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे विधानसभेचे उपाध्यक्ष आणि पिंपरी चिंचवडचे आमदार श्री अण्णा बनसोडे साहेब यांना मी मागच्या महिन्यामध्ये ते पत्र दिलं होतं ह्या संदर्भातलं. ते पत्र दिल्यानंतर अण्णा बनसोडे साहेबांनी म्हणजे गुरुवारच्या दिवशी 6 तारखेला विधान भवन येथे
संबंधित अधिकारी, संबंधित सर्व ह्याच्याशी रिलेटेड असणारे सर्व अधिकारी यांची बैठक त्यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आणि या बैठकीच्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं सोलापूरला हा निधी आलेला आहे, ते काम कशा पद्धतीनं झालेलं आहे, काय झालेलं आहे, त्या संदर्भातली तक्रार मी केल्यानंतर त्या अनुषंगानं ही बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. म्हणून ही पत्रकार परिषद या ठिकाणी मी घेऊन ही संपूर्ण माहिती आपल्यासमोर ठेवलेली आहे. चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.